नमस्कार. मी झेन योगी श्रुती देशपांडे. आज तुमच्यासमोर खूप काहीतरी इंटरेस्टिंग चर्चा अशी घेऊन आली आहे. तर झेन योगी असं मी का म्हटलं आहे मला, तर झेन शब्दाचा अर्थ आज मला तुम्हाला सांगायचा आहे. झेन म्हणजे काय, तर ध्यान. तर ध्यान म्हटलं की आपल्यासमोर काय येतं, की मेडिटेशन आणि शांत डोळे झाकून बसणे, आणि आपण असं डोळ्यासमोर असं काहीतरी आणतो आणि आपल्याला वाटतं नाही बाबा हे अवघड आहे सगळं, आणि चला आपलं रोजच्या कामाला लागलं पाहिजे, आणि असं आपण म्हणतो, उठतो आणि कामाला लागतो. पण खूप मोठे मोठे अर्थ असे घेण्यापेक्षा ध्यानाचा साधा सोपा अर्थ, मी ध्यान या शब्दाचा अर्थ सांगणार आहे, की ध्यान म्हणजे लक्ष देणे. तर लक्ष देणे, पण कशावर लक्ष द्यायचं आहे तो पण प्रश्न पडतो, की अरे लक्ष तर असतं आमचं, सगळीकडेच लक्ष असतं, पण तसं होत नाही. आपण इतर गोष्टींकडे लक्ष देतो, पण स्वतःवर लक्ष नाही देत. आपण सगळं काम करत असताना स्वतःकडे लक्ष देत देत आपण समोरच्या कामामध्ये लक्ष घालतो का? तर कुठंतरी ते वाटत असतं की हो असतं आमचं लक्ष, पण तसं होत नाही. आपण कामामध्ये काम करता करता विचारांमध्ये, भावनांमध्ये आपण अशा गुंतून जातो, आपल्याला कळत नाही. काम करतो आपण, आणि मग त्या विचारांचाही त्रास होत असतो, भावनांचाही त्रास होत असतो, मूड खराब असतो कधीतरी. सगळं असं सांभाळत सांभाळत आपण दिवस संपवतो आणि घरी येतो, थकलेले असतो, एकदम थकलेले असतो, आणि असं वाटतं की अरे लाईफ असंच असतं का? पुन्हा म्हणतो की लाईफ असंच असतं, सगळ्यांचंच असं असतं, तर इट्स ओके, ॲक्सेप्टेड असं असतं कुठेतरी मनात. इट्स ओके म्हणतो आणि तो विषय सोडून देतो आपण तिथेच. पण लाईफ ओके होतं का? नाही होत ओके ते. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच चालू होतं, कन्फ्युजन, विचारांची क्लिअरिटी नसते, काहीतरी समोर आलेलं आधी महत्त्वाचं, मग ते चालूच होतं. आणि कधीतरी वाटतं की अरे आपण कोणाला तरी काहीतरी असं सांगत असतो आणि असं वाटतं अरे हे नव्हतं सांगायचं मला, मी काहीतरी वेगळंच सांगितलं, किंवा इथं कुठेतरी चुकलं माझं, आणि मग नंतर वाटतं अरे गेला चान्स. तर मग हे आपलं नाही व्हायला पाहिजे. विचारांची क्लिअरिटी पाहिजे, आणि कन्फ्युजन नको. कन्फ्युजन ठीक आहे, कन्फ्युजन असतं, पण कन्फ्युजनमध्ये आपण कम्फर्टेबल राहू शकतो का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काही ना काही लाईफमध्ये येणार, टेन्शन्स येणार, सगळं होणार, कधी मूड खराब होणार, कधी खूप दुःख होणार, कधी आनंद होणार. पण एक नॉर्मल लाईफ आपल्याला जर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतःला नॉर्मल ठेवायचं आहे आपल्याला, तर मग हे कसं शक्य आहे? तर झेन योगामुळं मला हे